एक्सपर्ट ITI गुरुजी ॲपमध्ये आपण इतर सर्व रिपोर्ट्स बरोबरच प्रोग्रेस कार्ड सुद्धा तयार करू शकतो. प्रोग्रेस कार्ड हा एक महत्त्वाचा रेकॉर्ड आहे आणि त्यामुळं ते सुद्धा फीचर आपल्याला या ठिकाणी नक्कीच आवडेल याची मला खात्री आहे. तर प्रोग्रेस कार्ड तयार करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, तर या ठिकाणी होम, अटेंडन्स, रिपोर्ट आणि अकाउंट अशा 4 टॅब आहेत. त्यापैकी रिपोर्ट टॅबवर क्लिक केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी एक्सपर्ट टूल्स आणि खाली त्याच्या रिपोर्ट्स असं एक टॅब आहे, भाग आहे, सेक्शन आहे. त्यामध्ये प्रोग्रेस कार्ड हा एक टॅब आहे. त्या प्रोग्रेस कार्ड टॅबवर जर आपण क्लिक केलं तर आपल्याला आपल्या स्टुडंटची यादी या ठिकाणी येणार आहे. जसं या ठिकाणी माझ्या स्टुडंटची यादी आहे, 14 विद्यार्थी आहेत. तर या ठिकाणी हे 14 विद्यार्थ्यांचं मी मार्क्स त्या ठिकाणी भरून प्रोग्रेस कार्ड त्या ठिकाणी तयार करू शकतो. आता सध्या मी जर अभिषेक सर्जीराव लिंगसे या नावावर जर क्लिक केलं तर या ठिकाणी आपल्याला एडिट असेसमेंट मार्क्स, एडिट पोर्टफोलिओ एव्हिडन्सेस आणि शेअर रिपोर्ट अशा प्रकारचं 3 या ठिकाणी टॅब आहेत. मी जर सध्या आता एडिट असेसमेंट मार्क्सवर जर क्लिक केलं तर या ठिकाणी आपल्याला दिसेल की मी मार्क्स काही अगोदरच भरून ठेवलेले आहेत. जसं या ठिकाणी बघाल तर ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे आणि जूनचा प्रॅक्टिकल भागाचं मार्क्स या ठिकाणी मी भरलेले आहेत. जुलैमध्ये सुद्धा प्रॅक्टिकलचे मार्क्स या ठिकाणी मी भरलेले आहेत. तसंच अटेंडन्स या ठिकाणी दिलेली आहे आणि जूनमध्ये सुद्धा अटेंडन्स दिलेली आहे, जुलैमध्ये अटेंडन्स दिलेली आहे. खालच्या भागात सुद्धा आपण या ठिकाणी मार्क भरू शकतो. तर हे मार्क्स भरल्यानंतर आपल्याला अभिषेक सर जे आपण आत्ताच मार्क्स पाहिले, पण या ठिकाणी मी काही मार्क्स हे भरलेले नाही. जसं आता या ठिकाणी मी टाकतो अनिरुद्ध मनोज शिरसाट. या ठिकाणी जर मी एडिट असेसमेंट मार्क्सवर जर क्लिक केलं तर या ठिकाणी कुठल्याच प्रकारचे मार्क्स या ठिकाणी भरलेले नाही. मी या ठिकाणी मार्क्स भरतो प्रॅक्टिकलला. त्या महिन्यामध्ये आपल्याला 75 पडले, थिअरीला 65, वर्कशॉप कॅल्क्युलेशन सायन्सला 58, इंडियन ड्रॉइंगला 69, एम्प्लॉयबिलिटीला 63 आणि अटेंडन्स टक्केवारी आहे ते 75%. तसंच मग सप्टेंबर महिन्यामध्ये तेच 75, 65, 65, 93, 85 अटेंडन्स आहे ते 80. ऑक्टोबर महिन्यामध्ये अटेंडन्स आहे ते 80 ऑक्टोबर महिन्यामध्ये. नोव्हेंबर महिन्यामध्ये जे आपल्याला मार्क्स त्या विद्यार्थ्याला द्यायचे आहेत तेच मार्क्स त्या ठिकाणी यायला पाहिजेत. अगदी थोडक्या वेळेमध्ये अगदी आपल्याला या ठिकाणी ते मार्क्स आपण या ठिकाणी भरू शकतो. जानेवारी अगदी थोडक्या वेळेमध्ये अगदी आपल्याला या ठिकाणी ते मार्क्स आपण या ठिकाणी भरू शकतो. जानेवारी आणि मार्च महिन्याचं मी हे या ठिकाणी काय करतो, मार्क या ठिकाणी एंट्री करतो. एक लक्षात या ठिकाणी घ्यायचे आपल्याला की प्रोग्रेस कार्ड मधील जे मार्क्स आहेत त्या ठिकाणी ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर या महिन्यामध्ये जे मार्क्स आलेले आहेत ते मंथली टेस्टचे आलेले आहेत. त्यामुळे ज्यावेळेस आपण मंथली टेस्ट देणार आहोत विद्यार्थ्यांना तर ते मंथली टेस्ट दिल्यानंतर विद्यार्थ्यांचा जो स्कोर आहे तो या ठिकाणी ऑटोमॅटिक येणार आहे. मी या ठिकाणी मार्क जर समजा काही विद्यार्थ्यांचा स्कोर कमी आला असेल त्याचं नुकसान होऊ नये यासाठी मी मॅन्युअली मार्क्स कसे एंट्री करायचे आणि प्रोग्रेस कार्ड किंवा प्रोग्रेस चार्ट कसा तयार करायचा हे या ठिकाणी मी सांगितलेलं आहे. अशा प्रकारे हे मार्क्स भरल्यानंतर
आपल्याला फक्त दर महिन्याचीच भरायची, त्यामुळं आपण जास्त या ठिकाणी वेळ द्यायची गरज नाही. आपण फक्त मंथली तयार करणार आहोत. Q1 क्वार्टरली असेसमेंट सुद्धा आपण या ठिकाणी लिहू शकतो. जसं की या ठिकाणी जर काही लॉस ऑफ ट्रेनिंग असेल असं या पद्धतीचा जो आपला स्टँडर्ड DGTचा फॉर्मॅट आहे. H1 आणि H2 मार्क्स या ठिकाणी भरू शकतो. सध्या मी हे ब्लँक ठेवतो आणि खाली सर्वात सेव्ह ऑल नावाचं एक टॅब आहे. त्या टॅबवर मी क्लिक केल्यानंतर त्या विद्यार्थ्यांचे मार्क्स हे त्या ठिकाणी सेव्ह झालेले दिसतील. जसं आता आहे त्या टॅबवर मी क्लिक केल्यानंतर त्या विद्यार्थ्यांचे मार्क्स हे त्या ठिकाणी सेव्ह झालेले दिसतील. जसं आता मी सांगितलं की आपण अनिरुद्ध मनोज शिरसाटचे मार्क्स आपण या ठिकाणी भरलेले होते. आपण याचा परत खात्री करू की भरलेले आहेत का. ठीक आहे, आपण आता जस्ट मार्क भरलेले आहेत. ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च. आणि ते मार्क्स आपण या ठिकाणी भरलेले नाहीत. आपण या ठिकाणी बाहेर पडू. आता हे मार्क्स जे आहेत जसं आता या ठिकाणी आहे, आपण या ठिकाणी बाहेर पडू. आता हे मार्क्स जे आहेत जसं आता या ठिकाणी आहे, समजा आपल्याला काय करायचं आहे, प्रोग्रेस कार्ड तयार करायचे. तर या ठिकाणी एडिट पोर्टफोलिओ एव्हिडन्सेस हा एक टॅब आहे. हा टॅब म्हणजे जे आपण जॉब इव्हॅल्युएशनमध्ये जॉब घेतो आणि त्या विद्यार्थ्यांचे मार्क्स टाकतो 100पैकी किंवा जे काय असेल ते. तर ते मार्क्स आपल्याला या ठिकाणी त्या जॉबच्या नावासमोर द्यायचे आहेत. जॉबचं नाव टाकायचं आणि जसं ते त्या ठिकाणी दाखवतो मी या ठिकाणी त्याच्या नावासमोर द्यायचे आहेत. जॉबचं नाव टाकायचं आणि जसं ते त्या ठिकाणी दाखवतो मी या ठिकाणी तयार करतो. जॉब नंबर 45, नेम ऑफ फायलिंग प्रॅक्टिस या ठिकाणी असं. वीक नंबर आहे समजा माझा 35. मार्क्स आणि ग्रेड त्या ठिकाणी आपला समजा माझा 35. मार्क्स आणि ग्रेड त्या ठिकाणी आपल्याला सगळे 87. रिमार्क जर काय असेल तर तो आणि या ठिकाणी सेव्ह करायचं. या ठिकाणी हे एव्हिडन्सेस जे आहेत ते त्या ठिकाणी सेव्ह राहतील. आपण त्याला बदलू शकतो किंवा सेव्ह ठेवू शकतो. तसंच ॲड पण किंवा सेव्ह ठेवू शकतो. तसंच ॲड पण आणखीन करू शकतो. आता आपण जर पाठीमागं आलो आणि परत प्रोग्रेस कार्डच्या अनिरुद्ध मनोज शिरसाट या नावावर जर गेलो आणि शेअर रिपोर्ट जर केला तर आपल्याला त्याच्यावर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आपल्याला या प्रकारचं प्रोग्रेस कार्ड अगदी सेकंदामध्ये मिळणार आहे. आणि हे कार्ड आपण खालच्या शेअर बटनावर जर क्लिक केलं तर आपल्या फोनमध्ये ते सेव्ह होणार आहे. फोनमध्ये सेव्ह केल्यानंतर हे प्रोग्रेस कार्ड या पद्धतीनं आपल्याला सेव्ह होणार आहे. फोनमध्ये सेव्ह केल्यानंतर हे प्रोग्रेस कार्ड या पद्धतीनं आपल्याला दिसेल. जसं या ठिकाणी आहे अनिरुद्ध मनोज शिरसाट, रोल नंबर 13. वरचा डाटा हा संपूर्ण जसं इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट बीड आलेला आहे, ट्रेड टर्नर आलेलं आहे. मग आईचं नाव एक अकॅडमिक इयर, ट्रेड टर्नर आलेलं आहे. मग आईचं नाव एक अकॅडमिक इयर, कॉन्टॅक्ट नंबर आलेला आहे. आधार नंबर आणि ब्लड ग्रुप आपण एंटर केलेलं नाही त्यामुळे त्या ठिकाणी आलेलं नाही. आता आपण काय केलेलं होतं की मार्च महिन्यापर्यंतचं डाटा आपण या ठिकाणी भरलेला होता. मंथली टेस्ट एक डाटा आपण या ठिकाणी भरलेला होता. मंथली टेस्ट 1 सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च. तसं या ठिकाणी जर आपण पाहिलं तर हे मार्क्स आपण या ठिकाणी एंटर केलेले आहेत. आणि ह्याचं टोटल सुद्धा त्या ठिकाणी तयार होऊन आलेलं आहे. अटेंडन्स आपण काही ठिकाणी टाकलेली नाही त्यामुळे अटेंडन्स त्या ठिकाणी ब्लँक आलेली आहे. आता या ठिकाणचं जसं पोर्टफोलिओ एव्हिडन्स आहे, आपण आता पोर्टफोलिओ एव्हिडन्समध्ये काय केलेलं होतं की जॉब नंबर 45, फायलिंग प्रॅक्टिस, वीक नंबर 35, मार्क्स ग्रेड 87, इन्स्ट्रक्टर साइन आणि रिमार्क या पद्धतीनं त्या ठिकाणी ऑटोमॅटिक मार्क्स त्या ठिकाणी आपल्याला येणार आहेत. आता ह्याचं सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे आपण प्रोग्रेस कार्ड तयार केल्यानंतर आपण ज्यावेळेस प्रोग्रेस चार्ट तयार करणार आहोत, जसं मी प्रोग्रेस चार्टवर क्लिक केल्यावर मला या ठिकाणी प्रोग्रेस चार्ट आपल्याला दिसेल. मी या ठिकाणी प्रोग्रेस चार्ट आपल्याला दिसेल. मी या ठिकाणी शेअर बटनावर क्लिक करून अगोदर सेव्ह करतो. सेव्ह झाल्यानंतर मी हे प्रोग्रेस चार्ट ओपन करतो. तर तुम्हाला या ठिकाणी दिसेल की अनिरुद्ध मनोज शिरसाट याच्या नावासमोर प्रोग्रेस चार्टमध्ये मार्च महिन्यापर्यंतचे डिटेल्स हे ऑटोमॅटिक आलेले आहेत. जसं या ठिकाणी जसं खालचे पॅरामीटर्स आहेत 100 ते 90 हिरवा कलर, 89 ते 80 निळा हिरवा कलर, 89 ते 80 निळा कलर,